श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त मी स्वामींचे. या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्याचं भाग्य आपल्या सर्व स्वामी भक्तांना लाभलेलं आहे. हे खरोखरच खूप मोठं भाग्याचं काम आहे, कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी आपल्या प्रत्येक भक्तांची निवड केलेली आहे. कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी स्वतः स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात आणि तेच भाग्यवंत स्वामी भक्त स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात आणि स्वामींची भक्ती करत असतात. जेव्हा साक्षात श्री स्वामी समर्थांची साथ भेटत असते तेव्हा अद्भुत असे अनुभव येत असतात. त्याचबरोबर जेव्हा ईश्वर हे प्रत्येक रूपामध्ये आहेत, फक्त मानण्याची गरज आहे. ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे. मी स्वामींची करते म्हणून तुम्ही स्वामींची करा असं मी कधीच म्हणणार नाही, कारण भक्ती नेहमी विश्वासाने करायची असते आणि ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवांचीच तुम्ही भक्ती करायची आहे. जेव्हा मनापासून मनोभावे भक्ती होते तेव्हा सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आणि योग्य वेळ आल्याशिवाय तसं तर कधीच कोणाला काही भेटत नाही, परंतु ईश्वराची भक्ती केल्याने ईश्वराची साथ मात्र नक्कीच भेटत असते. कधीही कोणत्याही संकटामध्ये ईश्वर नेहमी आपल्या भक्तांना साथ देत असतात आणि प्रत्येक संकटातून अलगद फुलाच्या पाकळीगत प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना बाहेर काढत असतात. तर खरोखरच ईश्वराची भक्ती करत असताना खूप सुंदर सुंदर आलेले अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे अगोदर भरपूर अनुभव आपल्या चॅनलवर आहेत. आजचा अनुभव ज्या ताईंचा आहे त्या ताई या वाई येथील ताई आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे सुंदर सुंदर आलेले आता अजून अनुभव आहेत. चला तर मग ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई, अनुभव शेअर करायचा आहे. आता म्हणलं अक्कलकोटला आम्हाला जायचं होतं, हो 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 बोलला होता ना. तर मग हे केलं, कुलदैवत केलं. ऐका, नाव सांगताय? वाई. बरं, वाई येथील ताईंचाच अनुभव आहे. हा हा. तर मग आमचं कुलदैवताचं दर्शन छान झालं. अरे वा. डायरेक्ट आम्ही इथनं 4:30ला निघालो. हा आमची रिक्षा होती, मग वाईत ठेवली स्टँडला. तिथून पाचगणीची बस धरली, उतरलो तिथं, लगेच टेम्पो मिळालं, लगेच दर्शन पण झालं. सगळी साडी चोळी. हा, गर्दी नव्हती का? नव्हती गर्दी काय, कारण लवकर गेलतो ना आम्ही. तर मग टेम्पो काढला, मग सगळी साडी चोळी सगळं हे केलं. देवळात पण नव्हतं गर्दी कुणी. अरे वा. साडी चोळी. देवी काय तुमचीच वाट बघत बसली होती काय? हो हो, कुणीच नव्हतं, कुणीच. अरे वा. हा, कुणीच नव्हतं. आणि मग साडी चोळी सगळं बोललो सगळं. नारळ साडी चोळी, परत तो भाग बांधला होता तो दिला, नारळ सगळं व्यवस्थित केलं. दर्शन घेतलं. ते टेम्पोवाला आम्हाला म्हणला, कारण त्याला थांबवलं होतं ना परत वर जायला. तर ते म्हणला की का लय लवकर आला, लोक अर्धा तास घालवते तिथं. तर म्हणलं काय गर्दी नव्हती, काय नाही, आमचं काम झालं, आम्ही आलो. ह्याला त्या टेम्पोतनं पाचगणीला लगेच एसटी मिळाली. अरे वा. एसटी आली, वाईत आलो. वाईतून डायरेक्ट हे आलो, ह्याला आलो, वाईत आलो आणि डायरेक्ट आम्ही मांढरदेवीला गेलो. मग काळूबाईला. काळूबाईला. तिचा पण नवस बोलायचा होता ना. ही आमची पोरगी बोलली होती, तर ती काय म्हणली होती, तिचा बाप्पा अटक झालेला होता. तर ती म्हणली बोला ना नवस. म्हणलं ही पोरगी काय फेडणारी दिसत नाही, म्हणून मी लगेच माझ्या देवासमोर म्हणलं, काळूबाई माते हिने नाही फेडलं ना तर आम्ही तिथे जाऊन फिडू. मी पटकन बोलली. तिने फेडलाच नसता ना. तर म्हणून मी तशी बोलली की हिने नाही
नवस फेडला तर मी नवस फेडते म्हणून आम्ही तिघजण. मग गेलो चालत चालत. आता देवीला म्हणलं आली मी चालत. आता माझ्या पायांना ताकद देईन, आता वर नेतो. कारण वरपर्यंत गाड्या जात नाही. यात्रेच्या वेळेस जातात पण वरपर्यंत नाही. आता माझ्या पोराला म्हणलं कसं जायचं चालत म्हणलं. तर म्हणलं आता कर. मग देवीला म्हणलं तू इथपर्यंत आणलेस आता मला चालायला येऊ दे म्हणलं. आणि मग मी ह्याच्यातनं बसमधनं उतरले आणि चालायला लागले. आणि देवीच्या असं म्हणजे त्या कळसाच्या समोर असं म्हणजे खूप म्हणजे खालीच होती. कळसातून असा फोकस आला ना चंद्रासारखं. फोकस आला म्हणजे लाईट आल्यागत? लाईट नाही म्हणजे जी देवीने मला हे मी म्हणलं ना आता की काळूबाई म्हणते आता तू इथपर्यंत आणलंय मला, आता वर न्यायचं काम तू कर म्हणलं आता. आणि तो फोकस आला ना चंद्रासारखा माझ्यावरच पडला. मलाच दिसला म्हणजे माझ्यावरच पडला ते. अरे वा. म्हणजे ते जादू झाल्यागतच झालं एक प्रकारची. म्हणजे तिने हे केलं म्हणजे तिथंच मला दर्शन दिलं तिने. अरे वा. जी फोकस आलता ना तो आणि मला दिसतंय की तो चंद्रासारखं समोरनं पुढे येतोय माझ्या छातीपाशी असा. अरे वा. म्हणलं का पुण्य हिली काळूबाईने आपल्याला दर्शन दिलं बरं का. कारण हे बघा पुरुष लोकांचा एवढा विश्वास नसतो. बरोबर आहे. मग ह्या दोघांना मी काय सांगितलंच नाही. आणि मग मी चालायला लागले की मग हे थोडंसं हाताला लावू माझ्या मानाने. मला घरात चालता येत नाही तर मी चालले की गेली वरती. आणि आता सवय नाही घरातच आता वर्ष झालं. आणि मग माझं पाय सुजले की मी तर एवढं सोडून. म्हणजे तुम्ही वर संपूर्ण पायऱ्या चढून वरती गेला ताई? मग. अरे वा. म्हणजे ते तुम्हाला शक्तीच प्रदान केलं थोडक्यात. आणि म्हणलं आता रे देवा आता पायऱ्याचं पण तर एवढ्या पाय म्हणलं चल आता काय नाही. आणि वर गेलो आणि एक म्हातारं एक बाई आणि तिची काहीतरी बहीण असेल तिघजण बसले होते बसची वाट बघत वर. तर मला म्हणले की भया काय रे देवा म्हणलं की काय माझी हालत चालवली अशी मी म्हणली. तर तो माणूस खूप म्हातारा होता. म्हणलं काय होतंय म्हणलं पाय दुखतात म्हणलं. पाय नाही दुखत मान दुखते म्हणलं. मान काय म्हणलं मी आता मी कुणाला असं ना खरं बोलते बाबा. ते काय खोटं कशाला ऐकून घ्यायचं आपण, खरं सांगायचं. हो ना. खरं सांगितलं खोटं कशाला बोलायचं. हो ना. सांगितलं की पुन्हा प्रॉब्लेम वाढत नाही. नाहीतर एक खोटं बोलायचं म्हणलं की पुन्हा जास्त खोटं बोलत जावं लागतं. तर मग ते म्हणले बसा ताई. आता बसा म्हातारा माणूस होते. मी त्याच्यापेक्षा आपली बसली त्याची बायको त्याची नेऊन येते. आणि ही दोघं जण एवढं कट्ट्या जाऊन बसली. तर म्हणलं जाऊ दे बाई देवापाशी आले तर काय शेजारी बसलं आणि काय बसलं. आपला नवरा आहे पोरगा आहे त्याची बायको काय बसलंय तेव्हा. कारण ऊन होतं तिथं सावली थोडीच होती. मग बसले म्हणलं बसा ताई. बसले बाय. तर म्हणलं कुठलं गाव तुझं. म्हणलं माझं हे इथं सिंधुदुर्ग ते वाई म्हणलं गाव म्हणजे. पण आम्ही वाईत राहतो म्हणलं. तर म्हणलं जवळच शिकायचं म्हणलं हो. तर म्हणलं तुम्ही कुठले. तर ते म्हणले आम्ही खूप लांब आले म्हणले. पण आम्ही ह्याला काळूबाईला ह्या दिवसात येतो म्हणजे येतो. अरे वा. आम्ही दर्शन करून आलो इथं बसलोय. आणि मी म्हणलं आता अजून एवढ्या वर पायऱ्या चढायच्या कसं हो माझ्या माणसं काय तग धरून दे ना म्हणले. तर म्हणले तुम्हाला अजून वर जायचे का. म्हणलं हो देवीला जायचे ना म्हणलं जाऊ. मग मी आपलं सांगितलं आमची सून आणि नवस बोलली. आणि आता मला फेडायला लागतोय म्हणलं. बघा की माझं आता म्हणलं वर्षभर सारखे घरात पाय बघा किती सुजलेत म्हणले. बोट किती सुजलेत बघा म्हणले. हॉटेल कमी म्हणला. म्हणलं तुम्हाला दर्शन म्हणलं हो का आता जी एसटी येईल ना ते म्हणले जर तुमच्या तिघांना जायचं असेल ना फक्त तिघांना पण वर सोडते 250 रुपयात. आणि येताना पण 250 रुपयात. तर ही देव काय म्हणली जाऊ दे मूर्ती हिच्यापाशी काय येतं म्हणली 500 रुपये जातात तर जाऊ दे म्हणले. तर मग 2-4 माणसं आली. आणि त्या मिनी बस होती. आणि मग ते म्हणलं मी नेतो. मग त्यांनी ह्याने नेलं मागल्या साईडने काळूबाईच्या. तर मागल्या साईडने नेलं डायरेक्ट देवळातच. आणि हो मागणं डायरेक्ट देवळात. गर्दी नाही काय नाही लाईन नाही. आणि विशेष पप्पा म्हणजे
आलीच म्हणजे आता तू एकटी चालत यायचं देवीपाशी. आणि म्हणलं काय रे, अरे मला थोडासा हात तर पाहिजे ना म्हणलं, माझं मान इकडे तिकडे होती म्हणलं. दोघं म्हणले काय नको तू चालत. आणि त्या लाईन होती ना थोडीशी 5-6 माणसं असतील, तिथे मला उभी केली आणि ती पुढे गेली. म्हणले तू ये म्हणले कशी पण. आणि मला तिथनं सोडलं. मी आले की काही मला देवीच्या देवळापर्यंत मला मी चालत आली, माझी मान दुखली नाही, काय नाही काय नाही. अरे वा. काही नाही. आणि चालत आली, आधार नाही काय नाही. आता मला घरात सुद्धा मी दिवाणला धरल, ह्याला फ्रीजला धरल, दाराला जाईल, तुमच्या दाराला जाईल, मग अशी धरत जाणार, कारण मान इकडे तिकडे होती. आणि म्हणजे चालत आणि ह्यांना काय वाटलं तर म्हणजे चाल पर. आणि देवीपर्यंत मी एकटीच चालत गेली. अरे वा. आणि मग देवळात गर्दी नव्हती काय, चांगलं मग ते सगळी साडी चोळी सगळं पेढे बिडे सगळं ठेवलं सगळं त्यांनी. म्हणजे कशाचं आहे म्हणजे ते नवसाचं आहे म्हणलं. मग त्यांनी लावलं, हळदी कुंकू मला लावलं, चांगली मनापासून पाहिलं. म्हणलं कळबाई वाटे मला चालायला येऊ दे म्हणलं, मला बाकीचं काही नाही पण चालायला येऊ दे आणि माझी मान चांगली कर एवढंच, माझ्या माणसांना सुखी ठेव म्हणलं. आणि तिथून मग ही पुढे गेली. तिथून मग देवळात मी चालत आली आणि पायऱ्या जाताना विसरली थोडंसं बोट धरलं तर तिथून खूप चालत आली. खाली खाली सगळ्या पायऱ्या उतारल्या. अरे वा. आणि हो खाली पायऱ्या उतारल्यानंतर मी म्हणलं, पण डॉक्टरांच्या गोळ्या होत्या बरं का, म्हणजे मी खाल्लेल्या होत्या सगळ्या. गोळ्या खाल्ल्या होत्या. मग तसं कशाला जायचं म्हणलं, मग गोळ्या खाल्ल्या होत्या. आणि मग आलो बिलो खाल्ली, लगेच आली तर म्हणलं आता विशाल किती वेळ थांबायला लागेल. तर ते एक माणूस काय म्हणला, बाबा ही खाली गाडी एक जिबडी म्हणला उभी जाते मी तिथं. आम्ही लगेच जिबमध्ये बसलो आणि डायरेक्ट वाईत आलो. वाईत आलं की लगेच आम्हाला आमची रिक्षा होती, बसलो घरी आलो 10 वाजता. अरे वा. असं झालं. आता ते सगळं ही दर्शन सगळे व्यवस्थित सगळी पार पडली. आता आम्हाला एक दिवस शनिवार, शुक्रवारी गेलो, शनिवारी संध्याकाळी आम्हाला इकडे जायचं होतं ना, ह्याला आपलं स्वामींना. सकाळी तयारी केली, साडी आणली, चोळी आणली, पेढे आणले, कारण ती मला म्हणायची ना सारखे संदेशात. ते संदेश खरा असतो का? हो असतात ना. म्हणजे आपल्या जवळ पोहोचतो ना तो स्वामींनी आपल्यासाठी म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी पाठवलेला असतो की काय घडणार आहे किंवा काय तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे. असं कोणाच्या पण जवळ नाही संदेश जात आहे. म्हणजे जो आपण उठतो तेव्हा जो संदेश येतो तो आपल्यासाठीच असतो का? हो हो हो. असं आहे. मी त्या खोटं असं जायचं, आपल्याला काय अनुभवच नव्हता ना की त्यातलं सगळं खरं असतं का. असतं ना. आणि मग ते संदेशासारखे अक्कलकोटला पेढे घेऊन गेले, तुम्हाला सांगितलं होतं की मी. हो हो हो. आणि मग पेढे आणले, परत त्यांना लाडू आवडतात ह्याचे बेसन लाडू, ते लाडू आणले अर्धा किलो, पेढे पावशेर आणले, केळी आणल्या, सगळं वटीचं सामान, साडी चोळी सगळं. आम्हाला तिकडे ह्याला पण जायचं होतं ना देवीला पुढच्या. तर सगळं तिथं आणलं, सगळं झालं. आणि आता ह्यांना म्हणलं या लवकर. आता मी सगळं आवरून ठेवलं. म्हणजे 7:30-8 वाजल्यापासूनच त्यांनी कपडे घातली, मी साडी बिडी घातल्या तर सगळं. आणि माझ्या अजून मनाने चपात्या करता येत नाही ना, मी भाज्या बिज्या सगळं करून ठेवलं. आता हे बाहेरनं चपात्या आणतात. आणि ते म्हणजे आवरलं का मी 1 मिनिटं थांबणार नाही, 4 तास खायचे की आपल्याला जायचे म्हणले. कारण आता आपल्याला काही आपली स्वतःची गाडी नाही म्हणून हे करायचं, आपल्याला आम्ही रेल्वेने जाणार होतो असं. तर म्हणलं चल बाय रेल्वेने जाऊ दे बाबा, माझ्या मनाने एवढं एसटीत दम नाही निघायचा, आपलं रेल्वेनेच जाऊ. सगळं झालं गेलं सगळं. आता काय अर्धा तासच राहिला ना, अर्ध्या तासातून आपण लोकांच्या रिक्षाने आपण स्टेशनला जायचो. विशाला म्हणलं काय रे बाबा स्वामी नेतेच का नाही म्हणलं. तरी काका आम्ही ह्यांना म्हणतो अगं आम्हाला चपात्या जाईना. आम्ही म्हणलं शेवट 30 मिनिटं राहिली म्हणलं नका का चपात्या ना, आपण उपाय केला टाकांचं काहीतरी थोडं फार खाऊ आणि पुढे जाऊ. आणि तो काय थांबा की एक राहील, थांबा की वेळ फक्त 15 मिनिटं राहिली. आता म्हणलं विशाल पप्पांना सांग तुम्ही चपात्या घ्या नाही तर नका घेऊ, 15 मिनिटात आपण काय स्टेशनला पोहोचणार नाही
आपल्याला काय स्वामींनी बोलवलंच नाही म्हणलं. आणि मी साडी बिडी सगळं वटीन फिटीन आमकण तमकण सगळं नारळ तुरळ हार गजरण हे सगळं पिशेच कम्प्लीट केलते ना. भरून ठेवलं. आणि फक्त 15 मिनिटं त्यांना म्हणलं तुम्ही या सावकाश आणि आता काय आपलं जाणं होणार नाही. आणि मग मला आले ते म्हणले चल आपण म्हणलं 15 मिनिटं विशाल म्हणलं 15 मिनिटात आपण स्टेशनला जाणार नाही. आणि तेवढं एसटी वाल्याचा फोन आला. एसटी निघाली तुम्ही येणार का नाही. ते म्हणले आम्ही तर कर्वेनगरला आम्ही येऊ शकत नाही. म्हणलं मग जाऊ दे जे तुम्ही नाही आला ज्याचं जे बसणार त्याचं लय नशीब चांगलं. कारण एसटी मग आमचं रिझर्वेशन केलं होतं ना. बरोबर. आणि त्याचं नशीब चांगलं तुम्हाला नाही बोलावलं स्वामींनी. आम्ही बसलो होतो. अरे मग तुम्ही अक्कलकोटला गेलाच नाही ताई? आता कसं जायचं आमचं रिझर्वेशन केलं होतं. आम्ही 1300-1400 रुपये भरले होते. आणि मग रिझर्वेशन पैसे हिजा बाप म्हणाले की हे पैसे वेगळे हे पैसे नाही गेलो ना आम्ही. मग मी म्हणलं बोलावलंच नाही आपल्याला म्हणलं. अडचणी आल्या म्हटल्यानंतर. म्हणजे ते म्हणायचं अहो थांबा एक चपाती होईल एक चपाती. अहो रे नको अहो थांबावं 1 मिनिटाने काय होईल तिथं त्याचं हे झालं बघा. आणि तसंच नाव ताई म्हणजे स्वामींनी बोलवल्याशिवाय पण अक्कलकोटला कोणी जाऊच शकत नाही. आणि मी कधी रोज मी आपलं संध्याकाळी तारक मंत्र मी संध्याकाळी हे करते ना. त्या दिवशी मी म्हणजे सगळी कामं करून घेतली. आणि मी किती 6 वाजता तारक मंत्र करायला म्हणलं आपली बाटली भरून न्यावं आपलं असावं म्हणून. आणि तारक मंत्र करायला लागल्यानंतर हे केलं तांबे भरून घेतलं बसले. एक गरका मारला जी तांबे एका जागेवर रोवून बसला फिरलाच नाही. म्हणजे माझं सगळं तारक मंत्र झालं ना. तांबे एका पहिल्यांदाच असं झालं तांबे जो तो फिरायला काही पण आपण कसं म्हणतो चिखलात पाय हे केला रसला तो निघाणार तांब्या फिरलाच नाही. म्हणजे मला काय मग मी म्हणलं देवा काहीतरी संकट आलेलं असेल. काहीतरी संकट असेल म्हणून देवाने पुढे पायच काढून दिला नाही. बरोबर आहे. अजिबात काहीतरी पुढे आलं असेल असं काही कधी होणारच नाही. एवढी माझी सेवा आणि एवढं सगळं साडी पण निघून होती फक्त पिशवीच उचलायची राहिली होती. ते पण आमचा पोरगा काय म्हणला भाजी आता काही इथं जेवायचं नाही भाजी चपाती आपण बांधून घेऊ आणि आपण एसटीत खाऊ. असं पण ठरलं होतं. तर नाही स्वामींनी बोलवलं म्हणजे कारण मी स्वामींना विशालला म्हणलं की तू बघायचा माझा तांब्या एकच थोडासा गरका मारला तिथंच रोवून बसला तांब्या. मी म्हणलं काहीतरी पुढं व्हायचं असेल तर हे खरं. त्याच्यामुळेच खाऊ दिलं नाही स्वामींनी तुम्हाला. आणि असं झालं नंतर मग माझं ते 21 दिवसाचं मी पारायण केलं तर ते माझं संपलं. आणि मग मी तुम्ही नाही का म्हणला संकल्प सेवा करा म्हणून. आणि मग मी परत आता म्हणलं परत आपल्या मानसासाठी परत संकल्प सेवा करा. आता 5वा दिवस आहे. आता तुम्ही पहिल्या दिवशी संकल्पयुक्त सेवा केली. आता काय सांगायचं तुम्ही मला हसताल अहो. तर तो तांब्या होता ना तो तांब्या मला आवरतच नव्हता अजिबात. अरे बापरे म्हणजे त्याचं वजन वाढलं का? वजन नाही म्हणजे तो तांब्या एवढा तळत होता ना की म्हणजे मी तुम्हाला एक पेपर पुढे टाकते. एक पाण्याची बाहेर कारण ते फोटो पडतो ना तो ह्याचा आहे म्हणजे असा कागदाचा आहे स्वामी समर्थांचा फोटो. तो कोणी दिला होता मला. जर आमचा मोबाईल पहिला गेला होता ना त्या मुलाने ह्यांना दिला होता पहिला मोबाईल सापडला. तो तुम्हाला केलता का नाही? केलाय तो अनुभव शेअर. तो मुलाने दिला होता. मग तोच मी आपला ठेवते तिथं. मग ते पडतो म्हणून मी काय करते पेपर हाताते नको स्वामींना खाली म्हणून मी काय करते पेपर हाताते ती एक बाटली ठेवते त्याच्याआड आणि ते स्वामींना उभं करून ठेवते. आणि इकडे एक पेपर ठेवते तिथं ते नोटबुक लावते. मी बसायला घेते तांब्या ठेवते. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला काय सांगते तांब्या अजून ठेवला पण नाही तारक मंत्र म्हणले पण नाही. आणि तांब्या जे त्या फोटो असं आम्ही लांब ठेवते एक हातभर स्वामींचा फोटो मी हातभर बसते. आपल्या तांब्याला फिरायला तर जागा पाहिजे ना.
म्हणून मी हातभर जागा पुढे ठेवते. आणि तांब्या हात ठेवला ना की तांब्या त्या फोटोपासून माझ्यापासून फोटोपर्यंत फोटोपासून एवढा पळाला की तांब्यातलं पाणी आहे ना तर माझ्या तळ हात सगळा गोला झाला सगळा. हा आणि ते तळ हातलं पाणी आहे ना ते तांब्यात तरच पडायला लागलं. एवढा तांब्या फास्ट सारखं तिकडं सारखं इकडं असं शेवटपर्यंत पहिल्या दिवशी झालं बरं का. तर मी म्हणलं काय असलं बाया म्हणलं. तर मी गेलं म्हणलं जाऊ दे आता स्वामींची काय इच्छा असेल आपल्याला काय यातलं काय कळाना वळाना. एवढं स्वामींनी मला आधी म्हणले पेढे घेऊन ये आणि मला नाराज केले. म्हणलं जाऊ दे मरू दे काय स्वामींच्या म्हणलं काय सध्या. मग दुसऱ्या दिवशी मी गुरुवारी केलं होतं बरं का आणि शुक्रवारी पण. शुक्रवारी मी म्हणलं आता आपण ना संध्याकाळचं नको करायला म्हणलं 6 वाजता. आपलं 3 वाजता करायचं म्हणजे घरात पण कुणी नाही काय नाही आपली दारं लावायची आणि आपलं हे करायचं तारक मंत्र म्हणायचं. सगळी तयारी बियारी केली बसली बाय तारक मंत्राला. तेव्हा पण तांब्या हात अजून ठेवला नाही तारक मंत्र म्हणले ना ते तांबे लागला की परत पळाला असा पळाला. तो एकदा स्वामींच्या त्या फोटो कशी केला आणि जीव गोल 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 जीव असं कसं बारकं पोरगं पळतं ना तसा गोल 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 मला आता एवढा मोठा तांब्या मला असं ते पाण्याच्या नुसतं फवारं माझ्या हातावर. अरे वा. म्हणजे तळ हातावर आणि फवारं आणि मग मला भीती वाटायला लागली बाय घरात कोण नाही आणि तांब्याचं नुसतं गोल 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 आणि एवढा तांब्या माझा मोठा आहे ना काय सांगायलाच नको. आणि तो तांब्या एवढा पळत होता अजून तो शेवटपर्यंत तसाच पळाला गोल 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 गोल. अरे वा वा. हो. आणि मग तिसरा दिवस आला तर म्हणलं हे करावं परत तसं तांब्या मी अजून तर मी सांगितलं पण नाही मला असं होतंय तसं होतंय. तर संकल्प करताना तेवढा म्हणलं होतं मग माझी मान दुखते माझं पाय दुखतात मला चालता येत नाही माझ्या पोराचं लग्न ठरू द्या मान चांगली करू द्या आपले मी असे म्हणले होते सगळं एवढंच आहे. आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा हात नाही ठेवला तर परत तारक मंत्र पण नाही लावला तो पण असा तांब्या पळायला लागला असा तांब्या पळायला तो गोल गोल फिरून 3 वेळा त्या स्वामींच्या तिथं जायचा. आपण पाया कसं काढतो 3 वेळा तसं 3 वेळा खालीवर तांब्या व्हायचा आणि तांब्याने फार कापायचा आणि 3 वेळा असं कसं पाया पडतो तसा पाळायचा. तिसऱ्या दिवशी माझ्याकडे यायचा तिकडे जायचा माझ्याकडे 3 वेळा असं पाया पडून माझ्याकडे यायचा. मुद्रा केल्या ग स्वामी हा तसं बरोबर 3 वेळा. आणि ती पण तसंच झालं. चौथ्या दिवशी तो म्हणला मी जातो केस कापायला तो करतो तो म्हणला मी केलं. अगं बाया काल तर तो मला सांगायचं तो इतका तांब्या फास्ट म्हणजे मला वाटायचं माझा हात सटकतोय का काय इतका फास्ट पळायचा की इकडे यायचा फास्ट पळायचा की तिकडून इकडं अर्धा तास तांब्या तसा करत होता. बापरे काय अनुभव ताई तुमचा कसला जबरदस्त अनुभव आहे. हो बापरे. हो आणि तो तांब्यात थांबला शेवटपर्यंत थांबला नाही म्हणजे एका जागेवर. आणि नंतर पण माझं सगळं झालं ना तारक मंत्र मी हातावर तांब्या ठेवते तर तिकडं पोहतोय तारक मंत्र संपला सगळं मी काय म्हणायचं ते तिकडं पोहतोय शेवटी मीच तांब्याला हात काढायचे. काय झालं रे एवढं कसला जबरदस्त अनुभव. म्हणजे काय असेल याचा म्हणजे ह्याचा अर्थ याचा अर्थ म्हणजे साक्षात स्वामी तुमच्या सेवेला प्रकट होते ताई. म्हणजे आले होते का ते. हो 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 होय. त्याच्याशिवाय असा चमत्कार होतच नाही ना ताई. हो असा तांब्या पळणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का. आणि मग बरोबर आहे. आणि मग मी स्वामी समर्थांना पहिल्या दिवशी ते केलं जायच्या वेळेस तेव्हा मग एकदा तरी हल्ला होता एकदा सुद्धा हल्ला नाही. त्या दिवशी स्वामींची काय इच्छा असेल तुम्हाला न्यायचं नाही म्हणून त्यांना पण जरा थोडं वाईट वाटलं असेल. हो त्याच्यामुळे त्या दिवशी काहीच नाही हल्ला. पण कसला संकल्प केल्यानंतर तांब्या फिरतोय ताई तुम्ही सांगताय पण माझ्या समोर ते घडल्यागत असं म्हणजे इमॅजिन होतंय मला. हो
आणि अहो ते काय, अहो सगळा तळ हात भिजला माझा. बापरे. तळ हात भिजून तळ हातावलं पाणी तांब्यात पडत होतं. एवढं अहो ते काय पळण्याचं हो. आपण बारकं पोरगं कसं पळतो तसं तांब्या मला भीती हो. तरी मी आवळून धरला होता बरं का. पाचही बोटाने आवळून धरला होता. नको बाबा देवाचं काम आहे. हो ना हो ना. म्हणून मी पाचही बोटाने आवळून धरला होता. तर तो ना म्हणजे आपण कसं म्हणतो एखादा आपण तांब्या सरकून तिकडं सरकतो, एखादी गाडी सरकते पटकन तसं. बापरे. म्हणजे स्वामींची इच्छा असेल ताई आता नको यायला, काहीतरी एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतरच स्वामींनी बोलवायचं असेल स्वामींना तुम्हाला. काय नाही बाबा एवढं. पण होते का मला आले होते ते. हो हो नक्कीच आले होते ताई. कारण स्वामी समोर असतात ना तेव्हाच असे चमत्कार घडत असतात. कारण स्वामी दिसत नाहीत ना, सूक्ष्म स्वरूपामध्ये असतात ते. मग मी आलोय, मी समोर आहे हे दाखवून देण्यासाठी असे वेगवेगळे चमत्कार करत असतात. हो तीनदा तर पाया पडले म्हणजे एकदा दोनदा तीनदाच. वर त्या स्वामींच्या फोटो पाशी गेला ना तांब्या उचलायचा खाली बसायचा, तांब्या उचलायचा 3 वेळा असं. किती छान ताई. तुमची स्वामी लवकरच इच्छा पूर्ण करून बहुतेक अक्कलकोटला तुम्हाला बोलवणार असतील. त्यामुळे एवढी तयारी करून स्वामींनी म्हणजे स्वामी घेऊन गेले नाहीत म्हणजे त्याचा अर्थ असाच होतो की स्वामींना पण वाटत असेल की एक इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग अक्कलकोटला बोलवणार असतील कदाचित. काय माहित आता मी आता हा पण 21 दिवसाचा संकल्प केलाय. म्हणजे म्हणलं एक माणूस 2 आणि 3 दिवसाचा त्यात काय प्रचिती मिळणार आहे हो. म्हणून मला वाटतं की आपलं 21 दिवसाचं केलं ना की आपल्याला म्हणजे तेवढी सेवा पण होती ना. हो हो हो. हो म्हणून मी आपली 21 दिवसाचीच आता संकल्प करून तुम्ही म्हणला ना संकल्प केल्यानंतर मी नाही का म्हणलं पाठीमागं 21 दिवसाचं केलं. मग मला कुठं काय अनुभव आला. मला मान दुखायची थांबली नाही. फक्त तिथं देवाच्या तिथं काळूबाईच्या तिथं गेलं आणि मला चालता आलं. सगळं झालं तिथं. पण ते तसंच असतं ताई. जसं भक्ताला ओढ असते ना आपल्या देवाची दर्शन घेण्याची, तसे देवाला पण भक्ताची ओढ असते. त्यामुळे तुम्ही जसं काळूबाईला प्रार्थना केली की काळूबाईने बघा ना ताकद दिली मंदिरापर्यंत येण्याची जाण्याची. हो हो हो. म्हणजे चालत देवाला पण तुम्हाला भेटायचं होतं ना. आणि मला ते चंद्राचा फोकस माझ्या वरनं काळूबाईच्या त्या ह्याच्यावर वरनं आल्याला मला दिसतोय हो. कलशावरून. तिकडून म्हणजे देवीच्या मंदिरातनं आलेला मला दिसतोय. मग तेच ना चंद्रासारखाच होता. तुम्ही म्हटला ना देवीला की मला ताकद दे. मग कदाचित देवीनं तिथून तुम्हाला ताकद दिली असेल त्या प्रकाशामार्फत. म्हणून तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचला ना. आणि हा अनुभव फक्त तेच भक्त घेऊ शकतात जे भक्त मनापासून देवीला किंवा देवाला मानतात किंवा देवाला हाक मारतात. म्हणून तर ती हाक देवापर्यंत पोहोचत असते आणि असे अनुभव त्यांनाच येत असतात. दुसऱ्यांना शेजारी जवळ जरी कोणी असला तरी त्याला क्वचितच तो भाग्यवान असेल तर त्याला ते पाहायला भेटतं. प्रत्येकालाच पाहायला भेटत नाही ताई. त्यामुळे तुम्ही म्हणाला ना की तुमच्या मिस्टरांना मुलाला सांगितलं असतं तर त्यांचा कदाचित विश्वास बसला नसता. पण त्यांचा विश्वास बसण्यासाठी त्यांची भक्ती तेवढी पाहिजे ना देवावर. मग त्याच्यामुळे तुम्हालाच एकट्याला तो अनुभव आला. आणि अनुभव त्याच्याबरोबर तुम्हाला ते जाणवून पण आलं की कशी शक्ती मिळाल्यानंतर तुम्ही कसं काय. आता बघा तुम्ही इतक्या वर्ष झालं फक्त धरून घरात चालत होता. पण तिथं बघा म्हणजे देवाच्या पायऱ्या चढून तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि खाली उतरला. म्हणजे ते काही साधी गोष्ट आहे का सांगा बरं तुम्ही. ज्या माणसाला घरात धरल्याशिवाय म्हणजे धरून चालता येतं तो माणूस जर बिना धरता पायऱ्या चढत असेल तर हे जादूशिवाय दुसरं काय होणार आहे सांगा. ईश्वराचा चमत्कारच म्हणावा लागेल ना याला. मग तशीच स्वामींची पण इच्छा असेल कदाचित एखादी तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतरच त्यांना अक्कलकोटला बोलवायचं असेल तुम्हाला. त्याच्यामुळे एवढी तयारी करून पण जाणं झालं नाही. हो आता तेच स्वामींना म्हणते माझ्या पोराचं लग्न ठरवू द्या. आता बघा तुम्हाला सांगते आमचे डॉक्टर नव्हते तिने स्थळ आणलं तर स्वामींचं. आणि जिथं आम्ही थोडंसं बघतो असं म्हणजे कसं ते आहेत बघतात म्हणून तिथं गेलो होतो मी विशाल असं मंगळवारी. म्हणजे ह्याचं लग्न कधी ठरणार तर म्हणजे आलाय योग 4-5 महिन्यापूर्वी त्याचं लग्न ठरल. आणि त्याचाच आम्हाला फोन आला एक मुलगी आहे विशालच्यासाठी पण आता आम्ही मराठा 96 आम्ही मराठा.
त्या माणसाने बघितली पण पोरगी बिरगी सगळी चांगली आहे, सगळं चांगले आणि आपली धुणं भांडी करतात. ती बाई तिची आई धुणं भांडी करते. म्हणलं मला चालेल म्हणजे गरीब परिस्थिती आहे त्यांची. मला गरीबच पाहिजे आणि न शिकलेली असली झाली. मला नुसतं तिने ना आमच्या माय लेकराला आमच्या तिघांना स्वयंपाक करून घातला ना, मला एवढंच मोठं. हो, आम्हाला स्वयंपाक करून मिसा घातला ना तरी आम्हाला चांगलं म्हणलं. मला गरीबच पाहिजे. तर तो काय म्हणला, बर बघतो. मग आमच्या यांना विचारलं, म्हणजे बाई ते आपल्यापेक्षा थोडी हलकी. ते म्हणजे असू दे, पोरगी फक्त स्वभावाला चांगली असू दे आणि तिला स्वयंपाक पाणी यायला असू दे, मी स्वीकारेल तिला. तर मग आता मग मी त्या माणसाला म्हणलं की असं असं. ते म्हणलं या गुरुवारी मी त्यांची पण काळूबाईची ना. हो, काळूबाईचं ठाण आहे त्यांची इथं आणि एक तुळजाभवानीचं पण ठाण आहे बघा. 2 आहेत. पण लोक गर्दी लय असते अहो. त्या माणसाचा एवढा गुण येतो ना की बस. भरपूर गुण येतो. म्हणले मग गुरुवारी या. म्हणजे आमुषा पण येईन, गुरुवारी या. तर तो माणूस काय म्हणला अहो तुम्ही 12 महिने माझ्याकडे येताय, काय होतंय तुम्हाला? म्हणलं अहो माझी मानच दुखते. तर म्हणलं अहो 1000 जणांच्या म्हणलं मान दुखत्यात, पण ही मान वेगळी दुखते म्हणलं. नोकरच दुखते फक्त. चांगली बसती खाती पिती. मग आमच्या घरच्यांना तेच वाटतं ना, बाबा खाती पिती सगळं करती, उभ्याने भाज्या बिज्या करती, चपात्या मापून लाटता येत नाही आणि फरशा पुसता येत नाही. तर म्हणजे दोन्ही स्वामी समर्थांचीच आलेली आहेत बघा. अरे वा. आली होती. म्हणजे पहिलं तर नाही आम्हाला ती लय शिकलेली होती आणि ती म्हणजे 8 दिवस थांबा. 8 दिवस थांबल्या म्हणलं 16 दिवस थांबा म्हणलं, ती सोडूनच दिला. तर ही एक आले हे स्वामी समर्थांचंच आहे बघा. म्हणूनच स्वामींची इच्छा असेल कदाचित की काहीतरी म्हणजे चांगलं झाल्यानंतर जोडीनच बोलवायचं असेल बहुतेक. यांना कारण बरोबर आहे तुमच्या तोंडातला शब्द. आणि त्या माणसाला म्हणजे ज्यांनी स्थळात आणलं होतं तो पण म्हणला आता जोडीने तुम्ही परत असं म्हणा की आम्ही जोडी येतो असं म्हणा. तर मी म्हणलं नाही बाबा, आता आम्ही 10 वर्ष झाले आम्ही जायचं तर बोलवत नाही. आता आम्ही नाही बाबा काय म्हणणार तिकडे तो जायचं लांबचं चाललं. आणि काय म्हणला होता. नाही काय म्हटलं तरी पण चालतं ताई. काही प्रत्येक गोष्ट इच्छा प्रकट करावी असं पण नसतं का. स्वामींना आपल्या प्रत्येक गोष्ट माहित असते मनातील, त्याच्यामुळे ते ओळखत असतात आणि ते योग्य तेच निर्णय घेत असतात ताई. मग तुम्हीच सांगा ना, आता तुम्ही एवढी तयारी करून निघालेला होता पण पिशवीच उचलायच्या होत्या. मग एवढी सगळी भराभरी फुलं फळं काय असेल ते स्वामींच्या आवडीचं फुलं हार गजर वट्या लाडू पेढ आमकं म्हणजे सगळं घेतलं होतं असं. हळदी कुंकू त्यांनी 350ची साडी. म्हणजे स्वामींनाच असं वाटलं असेल की आता नको बोलवायला, आता म्हणजे नववधूला नवरदेवाला मग सगळ्यांनीच दर्शन घ्यायला यावं अक्कलकोटला, अशी कदाचित स्वामींची इच्छा असेल. त्याच्यामुळे स्वामींनी थांबवलं आता. आणि स्वामी जेव्हा बोलवतील ना तेव्हा तुम्हाला एवढी भराभरी करायला सुद्धा वेळ देतायत की नाही काय माहिती. असं स्वामींचं असतं, एकदा बोलावा आला की लगेचच एवढे घाईघाईमध्ये निघतात की बोलायचं काम नाही. आणि हीच आमच्या विषयाच्या कामातली पोरगी काल बघा शनिवारी गेली आणि आज आली पण. तर मग विशाल म्हणला बघे स्वामी कसे तुझे बघ तुझा देव बघ. ती का शनिवारी गेली आपल्या मागणं गेली शनिवारी गेली रविवारी आली पण म्हणली बघ. आपण म्हणणार विशाल थांब म्हणलं, स्वामींच्या मनात काहीतरी असेल. हो ना बरोबर आहे ना, त्याच्यामुळेच थांबवलं स्वामींनी. आणि एवढी आम्ही तिथे जण नाराज झालो ना 2 दिवस आम्ही एकामेकांना नीट खरंच ना बोललो पण नाही असं. हो. आणि फक्त त्यांचीच कपडेच घालायची राहिली होती, नाही तर ती एक कुलप पण 2 दरवाजे कुलप पण लावली होती आम्ही एका दरवाजाला. हो. तर स्वामींनी बोलावल्याशिवाय कोणी अक्कलकोटला जाऊ शकत नाही ना. असं. तर मग मी म्हणलं आता ह्यांनाच म्हणावं एवढा बाबा एवढे मी अनुभव ऐकले त्यांचे पण आणि तुमचे पण. पण एवढ्या तांब्याचं एवढं असं एवढा म्हणजे तो तांब्या सारख्याने येतं कुठं सारख्याने निघायचं म्हणजे अहो ते म्हणजे केळीनं कसा पाहिजे सारख्याने निघायचं असा तांब्या. एवढा तांब्या तिकडे एक सेकंदात तिकडे जायचा आणि हातभर जागा ठेवलेली आहे त्यासाठी. सेवा पूर्ण होईपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होती की काय ताई कोणास ठाऊक. आता काय माहित आता म्हणलं बाबा स्वामी अहो तळमळती घरच्यांना नीट
वर्ष झालं चपाती मिळाना आणि मी नुसती भाज्या करते. अहो ते पण मला नाव ठेवते. सासू तर मला डोळ्यातच धरत नाही म्हणलं. नुसती गावाला असते पण ती म्हणते असलं कसलं दुखणं, असलं कसलं दुखणं, असलं कसलं दुखणं, असलं कसलं. मला नाव ठेवायला आले. स्वामी असं का करताय? पोळ्या तरी लाटा येऊ द्या म्हणलं. बाकीचं जाऊ द्या, ह्यांना खायला तर घाला येऊ द्या. एवढं तर माझ्यासाठी करा म्हणलं. तेच म्हणलंय मी. स्वामी माझी मान राहिलीच पाहिजे आता म्हणलं. मला चालायला आलंच पाहिजे. ती म्हणते घरात 12 महिने काय घरात बसती का? नाही आपल्या स्वामींची साथ आहे ना आता एवढा चमत्कार तारक मंत्रात तीर्थ बनवताना आणि ते तीर्थ तुम्ही घेता ना ताई? हा मग मी त्यांना काय करते मी माझं झालं ना मी 2 त्यात उदी टाकते कारण त्याशिवाय जास्त झाली होती तर पोरगा नाही पिला आणि लय उदबत्तीचा वास येतो मग कणभर टाकली आपली आणि मी स्वामींच्या पुढे 2 घोट घेते मग ते पाणी झाकून ठेवते पोरगा आला की त्याला 2 घोट देते आणि बाकीचं मग आम्ही जेवायच्या वेळेस तांब्या पुढेच ठेवतो मग ते अर्धा तांबे पेट्यात तो पोरगा पेतो मी पिते मग 3 जण पितो. बरं बरं छान आहे ना उलट एवढा तीर्थ बनवताना एवढा चमत्कार होतोय म्हटल्यानंतर पडेल ना तुम्हाला पण ताई फरक पण काय असतं ताई योग्य वेळ आल्याशिवाय काहीच भेटत नाही ना हो. बघा ना आता माझी मान एकदा राहिली ना की माझं मग ती चालायला नाही आलं तर माझं मी चालेल ती मान तर राहिली ह्यांना स्वयंपाक तर नीट घालायला पाहिजे ना. आता ते पोरगं म्हणतोय आम्हाला 12 महिने झालं पोळ्या नाहीत ह्यांना दोघांना पण लय पुरणपोळ्या आवडतात तर ह्यांना खाऊच वाटतं पण ते एवढा राडा करू शकतच नाही मी चपात्या करू शकत नाही तर एवढा राडा कशी करेल. बरोबर आहे ताई त्यामुळेच आता एवढा चमत्कार होतोय म्हणजे स्वामी लवकर खुशखबरी तुम्हाला काहीतरी देतील ताई. काय माहित आणि लवकरच द्यावी खरोखरच स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना आहे ताई की लवकरात लवकर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी यावी. मला काय मी संध्याची कशासाठी तुम्हाला आज केला म्हणलं आता शेवटी तुम्हाला पण हजारो हे येतात ना आमच्या सारख्यांचं हे तर मी म्हणलं ह्या ताईंलाच विचारावं एवढा तांब्यामध्ये असा काय तुम्हाला म्हणजे लोकांचा अनुभव आला की एवढा कुत्र्यासारखा पोहोचते तांब्या असा अनुभव काय आला का तुम्हाला कोणाचा? हो आलेत ना तसे अनुभव पण आहेत ना. हो म्हणजे असे अनुभव जबरदस्त अनुभव असतात हो ताई साक्षात स्वामीच समोर बसलेले असतात तिथं म्हणून तर ते असा चमत्कार दाखवत असतात की मी आलोय म्हणून तिथं ते साक्षात्कार असतो म्हणून तर तो चमत्कार घडत असतो. हो आणि मग ते ज्या दिवशी मी हे करायचं गुरुवारी करायचं ना मी स्वामींच्या तिथं असला स्वामींच्या तिथनं वास येत होता ना अगोदर चंदनाचा वास एवढा येत होता म्हणलं काय स्वामी मला पहिल्यांदाच असं आठवते आणि मला एवढा वास येत नाही तर एवढा वास म्हणलं आणि एकदा तर माझ्या मुलाला खोकला सर्दी काही जातच नव्हती आणि मला एवढा अनुभव नव्हतं की बाबा तारक मंत्राचं पाणी द्यावं असं काय आणि तो जाम आजारी पडला आणि रात्रीच्या बरोबर 2:45ला तर तो लय खोकायला लागला म्हणून उठून बसला म्हणला 1 मिनिटात असला मग मी दरवाळला वास ना आणि एक व्यक्ती मला ना हे रस्त्याने म्हणजे असा रस्त्याने दारातून आला आणि आपल्या घरात गेला म्हणला एक माणूस मला जाणवला. मुलाला जाणवलं का तुम्हाला? नाही मुलाला. अरे बाबा 1 मिनिट असला वास आला ना दाराला एक असं जाणवलं की आपल्या घरात जाते म्हणून. अरे वा म्हणजे स्वामीच तिथं चंदनाचा सुवास आला असेल त्यांना. हा कशाचा वास आला सुगंध वास आला एक म्हणला सेकंदासाठी आणि आला आणि तो माणूस दिसला आणि गेला म्हणला. अरे वा. हो आणि मला मेन तर सांगायचं होतं रात्री मला एवढी स्वप्न पडली म्हणजे मी स्वप्नातच बरं का आणि एवढी कुत्री सगळ्यात कोणतरी मला सगळ्यात प्रत्येक देवात मला नेत होती बघा. म्हणजे आता स्वामींच्या देवळात तुम्हाला सांगते दत्ताच्या देवळात कुत्री दिसतात आणि पांढरी शुभ्र मात्र गाय दिसत होती मला गाय. अरे वा मग तर काही ताई आता काळजीच करू नका गायी स्वप्नात आली ना की एक चांगला संकेत असतो की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकर घडणार आहे. असं ना. हो गायी स्वप्नात आली म्हणजे गाय दिसते ना मला अहो नुसती हाडूक सुद्धा दिसत नाही अशी मस्त प्लेन गाय दिसत होती पांढरी कुत्री दिसत होती. अरे वा. हो आणि मला प्रत्येक देवळात नेत होते प्रत्येक देवळात मला तेवढी गाय आली ना असली जबरदस्त जाड बीड तिचं हाडूकच दिसत नसती गाय
आणि सगळं देव फिरावलं. मग नंतर माझी जाव आली हं. आणि जाव आता साडीच नेसते ना गावाकडचं. हं. तर तिने ना वेगळीच कपडे घातले होते. मी म्हणलं काय त्यांना म्हणलं हिने काय असले कपडे घातले आणि मला म्हणली चल तुला देवळात नेते म्हणली. हं. हो एवढं झालं स्वप्न. पण सगळ्या देव मग रात्री मला फिरवलं. सगळ्या देवातनं मला नेलं बघा. अरे वा, ते तुम्हाला वाईट हा वाटत होतं ना की मग अक्कलकोटला जाणं झालं नाही. हा त्याच्यामुळे कदाचित नेलं असेल मंदिरात तुम्हाला आणि ती स्वामी आईचंच रूप असेल ना, स्त्री होती ना तुम्हाला घेऊन चालली होती. हा 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 म्हटल्यानंतर तीच तुम्हाला घेऊन चालली असेल दर्शनासाठी. हा ती पण स्वामी समर्थ माझी जाऊ पण स्वामी समर्थातली ते. हां, हां. अरे वाह! पण गाय हा स्वप्नात येणं, पांढरे कुत्रं किंवा कुत्रा कोणत्याही रंगाची गाय आली ना, की हा खूप चांगला संकेत असतो. लवकरात लवकर आयुष्यात चांगली घटना घडणार असते किंवा धनप्राप्ती होणार असते. अशी म्हणजे असं तो संकेत असतो ताई. हा आणि एवढी गाय मला पांढरी शुभ्र दिसली बघा रात्री. हं, हं, हं. हो आणि नंतर मला कुत्री दिसली. मग दत्ताचं देऊळ दिसलं मला. हं, हं. अरे वाह! हम्म. हो लय गाय दिसली मला. मस्त आता तुम्हाला नाही का म्हणतो स्वामी सारखे म्हणतात तुझं मोठं गिफ्ट मिळणार आहे, तुझं चांगलं होणार आहे, गिफ्ट मिळणार आहे. हां, हां, हां. सारखं तर म्हणतात असं. म्हणजे आता वेळ आली कदाचित काही दिवसातच घडेल घटना अशी. हो मी ह्या तांब्यावरनं म्हणलं म्हणजे पोराला नाही मी काय म्हणत कसं उगाच आशा लागते ना पोरांच्या ह्याला. हो, हो, हो. नाही, नाही तसं काय बोलायचंच नाही. मी नाही त्याला काय म्हणत. जेव्हा पण घडायचं तेव्हा ते घडणारच आहे. हा तर त्याने काल एक नाव टाकलं. काल रविवार होता ना. हं, तर काहीतरी 4,000 रुपये भरलेत. हं, पण ते आम्ही रात्री बघितलं मुली. हं. अहो त्या मुली काय आहेत मुली तेव्हा अहो त्या इंजिनियरच्या पुढे शिकलेल्या पोरी. हां, हां, त्या हां. आपल्या ह्याच्या आहेत का? म्हणलं विशाल पैसे तुझे वाया जाणार. म्हणलं का गं? म्हणलं एवढे वय पोरी शिकलेल्या आपल्याला मला नको शिकलेली बाबा आता. हं, हं, हं. हम्म हं, हं. नको बाबा शिकलेली म्हणलं. हं, हं. तर नाही. ते हे अनुभव सांगायचा होता की मला त्या स्वप्नातनं जवळजवळ 1 तासभर तर मला बाहेरच निघता आलं नाही. हं, हं. शेवटच्या वेळेस जाव आली आणि म्हणली चल तुला त्या देवळात नेते आणि हं. काहीतरीच कपडे घातले होते वेगळी हां, हां, हां. आणि ती घातलं होता ते कपडा होता तो पण पांढरा होता बघा. हां, हां. अरे वाह! हो तो पण पांढरा होता. म्हणजे तर काहीतरी म्हणलं आता लवकर शुभ संकेत येणारच आहे ताई तो. हा जाऊ द्या तुमच्या अशा तुमच्या ह्याच्यात हो तुमच्या स्वामींच्या शब्दात कृपेने आपलं. हो ते ना हं, हं. तुमच्या शब्दाला पण बाबा हे महत्व द्यावं स्वामींनी बास हां, हां. एवढीच नाही इच्छा आता आहे. तुम्हाला तुमची स्वप्न, तुमचा संकेत, असला चमत्कार तुमच्या बाबतीत घडलाय म्हटल्यानंतर लवकरात लवकर इच्छा पूर्ण होणार आहे असंच वाटतंय ना हो ताई. हो हं, अहो मी एक अनुभव ते ह्यांना केला होता ना. हं. तो पण इतक्या वाळ झाला होता त्याला म्हणलं 12 महिने झाले. तो पण तांब्या असा माझा गार 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 फिरला. हां, हां. तर त्याच्यातनं तर त्या तांब्यातनं तर माझं पाणीच बाहेर येत होतं बघा. तांब्यातनं. हो अरे. आणि तांब्या पण असा जाड आहे. हं, हं. तिघांना पाणी संपत नाही म्हणजे तांब्या केवढा आहे बघा की मग. हो ना, हो ना. मुद्दामच घेते मी आपल्या हं. तिघांना पण पाणी प्यायला हो, हो, म्हणायचं. हो. चालतं ना त्याला हो काय नसतं. हो मग ते पाणी पिल्याने त्यांच्या ह्याच्यात काही फरक होतो का हो? हो, हो. आता तीर्थ झालं ना हो ताई ते. हा मग त्यांना काय फरक पडतो का म्हणजे तर असं? लगेचच म्हणजे म्हणजे त्यांना फरक पडणार म्हणजे काय आजारी वगैरे पडणार नाहीत. मनामध्ये परिवर्तन होतं. एखाद्याचा स्वभाव रागीट असेल तर तो शांत होतो. असं मन हा बदलत जातं. एखाद्याला जर देवांना मानत नसणारा एखादा व्यक्ती मानायला सुरुवात करतो असं होतं. आमचाच पोरगा एवढा त्यांनी हे धरले होते ना 21 गुरुवार धरले होते ना हं. आणि त्यांनी एकदा 11 गुरुवार धरले होते. त्यांना काही फरक पडला नाही म्हणून त्याला विश्वास नाही त्याच्यावर. हां, हां, हां. नाही ती कसं एखाद्या गोष्टीसाठी कितीही सेवा केली तर योग्य वेळ आल्याशिवाय भेटतच नाही ना हो ताई. हो त्याला आणि वेळच लागेल. तिला फरक पडला. तिचं घर झालं, दार झालं, घरात तिच्या काही वस्तू नव्हत्या सगळं माझ्या एवढं सगळं घेतले तिने. हं, हं, हं. ते 11 गुरुवार धरले तर. हां, हां. तिची काय पूर्वपुण्याई असेल ताई. हो तसंच असतं ना हो. हो
आणि घरात तर मला सांगते बाथरूम सुद्धा नाही, कॉर्पोरेशनच्या बाथरूम, संडास, बाथरूम, कपाट, आमच्या एवढा टीव्ही, जे माझे इथं होतं ना ते सगळं ते निघतलंय बघा. नाही असू दे, तिचं तिच्या बरोबर, आपलं आपल्या बरोबर. हा, आम्ही नाही ते जाता नाव काढत, आता विषय निघला म्हणून. हा, पण मला हे सांगायचं होतं, ते स्वप्नातलं हे सगळं चाललं होतं बघा. तुमच्या बी आयुष्यात लवकर काहीतरी चांगलीच घटना घडणार आहे. या स्वप्नावरून, या संकेतावरून तर हेच समजतंय ताई. हा चालेल. तेच म्हणलं, पांढरी कुत्ती 2च थांबली होती बघा, आणि गाई 1. खूप सुंदर अनुभव आहे ताई. चालेल. शेअर करते मी ताई. हा, तुमचा लय वेळ घेतला आज मी. नाही असू द्या. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींचा आशीर्वाद बरोबर असणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या देवाची तुम्ही भक्ती करता त्या देवाचा आशीर्वाद नेहमीच आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतोच, त्याचबरोबर ते देव आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. हे प्रत्येकाच्या अनुभवातून आपल्याला शिकायला भेटते. कारण स्वामींची भक्ती करत असताना ईश्वराची साथ भेटली की अद्भुत असे चमत्कार आयुष्यामध्ये घडत असतात आणि स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. तर खरोखरच मला तर या ताईंचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आणि तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव जेव्हा शेअर होतात ना, तेव्हा तुम्हाला अजून स्वामी सुंदर सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते. कारण तुमच्यासारखे प्रॉब्लेम खूप लोकांचे असतात आणि या संसारी जीवनामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणीतून एक मार्ग हवा असतो आणि तुमच्या अनुभवातून कदाचित त्यांना तो मार्ग भेटणारा असतो. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे जे तुम्हाला स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव आपल्याला पुढे शेअर करायचे आहेत. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिलेत ते शेअर करणे खूप गरजेचे आहे. स्वामींचे अनुभव जेव्हा शेअर होतील ना, तेव्हा स्वामी सेवेकरी देखील वाढणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.